नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार. मैत्रिणींनो, श्रोते हो, आज खरोखर आनंदाचा दिवस आहे, कारण आज आपण विजयादशमी अर्थात दसरा हा सण साजरा करतोय. श्रोते हो, आजच्याच दिवशी पार्वती मातेनं वेगवेगळ्या 9 रूपांचं दर्शन घडवलं, असुराचा नाश केला आणि विजय प्राप्त करून सलग 10 दिवस अहोरात्र चालणारं युद्ध शेवटी थंड झालं, ते आजच्याच दिवशी. आणि म्हणून हा विजयोत्सव आपण साजरा करतो, तो विजयादशमी या अर्थानं. मैत्रिणींनो, जशी ह्या देवीची रूपं आपण वेगवेगळी पाहतो, तसंच आजच्या आधुनिक जगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्यातल्याच मैत्रिणी प्रसंगी वेगवेगळी देवीची रूपं धारण करत असतात. कधी तिच्यातून ममत्व दिसतं, तर कधी तिच्यातून कडवटपणाही दिसतो. कधी तिच्याशी बोलताना खूपच उबदारपणा जाणवतो, तर कधी तिच्याशी बोलताना खूप भीतीही वाटत असते. या सगळ्या रूपांच्या पाठीमागे एकच उद्देश असतो, आपल्या लेकरांचं नेहमी चांगलंच व्हावं. आणि म्हणूनच या उत्सवाच्या दिवशी आज आपण हे सुंदरसं गाणं ऐकूया. सर्वांची आपुलं जोडून नात, सर्वांची आपुलं जोडून नात, प्रेमाची पखरण करा, प्रेमाची पखरण करा, सांगतो आज आम्हाला दसरा, सांगतो आज आम्हाला दसरा. सर्वांची आपुलं जोडून नात, सर्वांची आपुलं जोडून नात, प्रेमाची पखरण करा, प्रेमाची पखरण करा, सांगतो आज आम्हाला दसरा, सांगतो आज आम्हाला नाही जन्माने कोणीही उच्च, नाही आपुल्यात कोणीही नीच, नाही जन्माने कोणीही उच्च, नाही आपुल्यात कोणीही नीच. जातीला विसरा, धर्माला विसरा, जातीला विसरा, धर्माला विसरा, सर्वांना हृदयी धरा, सर्वांना हृदयी धरा, सांगतो आज आम्हाला दसरा, सांगतो आज आम्हाला दसरा.
मैत्रिणींनो, श्रोते हो, हे गीत तर आपण ऐकलं. आता आपल्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा अशाच 2 मैत्रिणी आपल्याशी खूप सुंदरसा संवाद साधणार आहेत. थोडीशी आठवण करून देते, कारण खूप दिवसांचा खंड पडलाय. आजच्या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहोत एक अशी कवयित्री जिच्या एका कवितेनं संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये घर केलं, आणि ती कविता म्हणजेच बाप. या कवितेनं असंख्य लेखन साहित्य या कवयित्रीच्या माध्यमातून घडवायला सुरुवात केली. वेगवेगळी साहित्य संपदा या लेखिकेनं साकारली. अशा लेखिका कवयित्री लता ऐवळे यांच्याशी आपण बातचीत करत होतो. आणि दुसरी आपली मैत्रीण म्हणजे देवी अन्नपूर्णेचं रूप, जिच्यामध्ये स्वतःच्या कुटुंबाबरोबरच इतरांनाही खाऊ पिऊ घालण्याची मनापासून इच्छा असते. वेगवेगळे पदार्थ नेहमीच, आणि ते सुद्धा गरमागरम करून घालावेत असं हिला नेहमीच वाटत असतं. तिची ती जणू पॅशनच आहे. अर्थातच तुम्ही ओळखलत मैत्रिणींनो, मी आणि माझी पॅशन या सदरामध्ये स्नेहा वझे यांच्याशी आपण त्यांच्या पदार्थांच्या प्रवासाविषयी जाणून घेतोय. चला तर मैत्रिणींनो, आता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज सुरुवातीला आपण ऐकणार आहोत लेखिका कवयित्री लता ऐवळे यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4था आणि अंतिम भाग. खूप सुंदर सुंदर तुमच्या कविता तर आम्हाला ऐकायच्या आहेतच. त्याचबरोबरीनं जेव्हा जागतिक कविता दिन आपण साजरा करत असतो, तर तुमच्या कवितांचं सादरीकरण झालेलं आहे खास त्या दिनाच्या दिवशी. तर मला असं विचारायचंय की फक्त जागतिक कविता दिना दिवशीच हे सादरीकरण व्हायला पाहिजे का? आपलं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे, एकूण आज जी काही प्रसारमाध्यमं आहेत ती त्यांच्या स्तरावरती जास्तीत जास्त चांगलं काही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, आपल्या आपल्या मर्यादा क्षमता ह्याचा विचार करून. बरोबर. खरं तर रोजच चांगले चांगले काही साहित्यिक उपक्रम होतच असतात आणि ते त्या वाहिन्यांवरती प्रसारित होतात. पण असे काही प्रासंगिक कार्यक्रम जर तुम्ही केलेत तर त्याला अजून अधिक प्रभावीरित्या ते जातात आणि लोकांच्या दृष्टीने तो आकर्षणाचा बिंदू असतो. म्हणजे जसं की आपल्याकडे आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा अनेक साहित्यिक उपक्रम हे वर्षानुवर्ष राबवले जातात, अनेक कार्यक्रम प्रसारित केले जातात. जसं की देशभक्तीपर गाणी ही रोजच आपल्या एका कार्यक्रमाच्या शेवटी का असेना पण आपण एक देशभक्तीपर गाणं रोजच ऐकतो. पण स्वातंत्र्य दिन असेल तर त्याचं प्रमाण आपोआप वाढतं, कारण ते त्या दिवसाचं औचित्य आहे. अगदी तसं हे साहित्यिक कार्यक्रम हे त्या दिवसापुरते नाही. म्हणजे कविता किंवा साहित्य हा मुळात एका दिवसाचा विषय नाही. त्याला उत्सवाचं स्वरूप न येता गांभीर्यानं लोक ऐकतील ह्याची दखल घेऊन वेगवेगळ्या वाहिन्या हे उपक्रम राबवत आहेत. ही सुखावणारी आणि आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि जागतिक कविता दिनाच्या निमित्तानं सह्याद्री दूरदर्शनवरती मला जाता आलं, पूर्वीही मी गेलेले आहे, कविता पोहोचवता आल्या, ही आनंदाची गोष्ट आहे, समाधानाची गोष्ट. बरोबर. त्यातली एखादी कविता मला ऐकवा ना, की तुमच्या संपूर्ण प्रेक्षक वर्गामध्ये ज्या कवितेचा सतत उल्लेख केला गेला. सगळ्याच कविता नक्कीच त्या दर्जेदार आहेत, पण तरीही आपल्याला असं वाटतं ना की ह्या कवितेमुळं सगळे प्रेक्षक वर्ग जातानाही तेच बोलतात, तोंडात तेच असतं. असा काही अनुभव असेल? असा अनुभव मला बाप कवितेचा तर आहेच, पण अनेक इतर विषयांच्या कवितांचा सुद्धा आहे. त्या काळातले काही विषय कवितेमध्ये हाताळले गेलेले असतात. आई वडील बहीण भाऊ हे सगळे नातेसंबंध आपल्या अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, त्यामुळे त्यांच्या संदर्भातलं जे काही लिहिलं जातंय ते तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे बहीण भावंडांच्या नात्यावर प्रकाश टाकणारी जी माझी कविता आहे ती आहे धागा नावाची. माझ्या मनात एक पूर्वीपासून एक असा विचार आहे, म्हणजे मला असं रक्ताच्या नात्याने भाऊ नसला तरी माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या डोक्यावरती एक वडील भावाचा हात असणारी अशी खूप माणसं माझ्या आयुष्यात आली, की ज्यांच्याशी बोलताना मला कधी विचार करावा लागला नाही की हे मी सांगू का, मला मार्गदर्शन करणारे अशी अनेक माणसं माझ्या आयुष्यात आले. त्यामुळे प्रत्येक बाईच्या आयुष्यात भावाचं जे स्थान आहे ते फार महत्वाचं असतं. बरोबर. ती स्वतः कमवत असली, तिच्याकडे भरपूर प्रमाणात पैसे असले, ती तिच्या स्वतःचे हाऊस मौज स्वतः भागवू शकत असेल, तरी तिचं भावावर फार प्रेम असतं. कारण लोकगीतात तर असं म्हटले की पोटच्या पराईस मला पाटच्याची ओढ,
पाठच्याची ओढ बाळपणाची आमची जोड. बर. भाऊ का जवळचा असतो, तर लोकगीतात असं म्हटलं की का जवळचा असतो, त्याचं कारण हे आहे की त्याचा जो सहवास आहे तो लहानपणापासून. हा हा. बरोबर. स्त्रीनं जरी मुलाला जन्म दिला असला, तो पोटचा गोळा असला, तरी पाठीला पाठ लावून जो जन्म झालेला आहे ना, ते एक रक्ताचं नातं असतं, नाळ एक असते. बरोबर. त्यामुळे फार प्रेम असतं आणि जगातलं अतिशय देखणं सुंदर पवित्र असं नातं आहे. पण आता काळ बदलतोय, प्रत्येक नात्याला व्यवहाराचा स्पर्श होतोय. इच्छा असून प्रत्येक वेळी बहीण भावाकडे जाते किंवा भाऊ बहिणीकडे येतोच असं नाही. काळ बदलतोय, प्रश्न बदलतायत, जगण्याची पद्धत बदलतीये. ह्या सगळ्यामध्ये नात्यांमध्ये जो काही कोरडेपणा आलाय तो कुठेतरी संपला पाहिजे. शेवटी काही झालं तरी माणूस माणसाकडे येणं, माणसाचं माणसावर प्रेम असणं, त्याला एकमेकांविषयी जिव्हाळा वाटणं हेच सत्य आहे. बरोबर. भूक लागल्यानंतर तो जेवतोच, तो काही जे उपलब्ध असेल भाकरी चपाती ते खातो, तेव्हा त्याची मागणी पिझ्झा बर्गर ही असत नाही. तशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे नात्यांमधला जो कोरडेपणा आहे तो येऊ नये अशा आशयाची माझी ही कविता आहे धागा. म्हणजे मुलींना किंवा बायकांना माहेरी यावं असं का वाटतं? खरं तर हे सगळं सासरी असतंच की, म्हणजे आता परिस्थिती बदललेली आहे, पण ही जी नात्यांची ओढ आहे त्यासाठी यावं असं वाटतं. कवितेचं शीर्षक धागा. तुझ्या मन गटावर दादा बांधला मी धागा, तुझ्या मन गटावर दादा बांधला मी धागा, ठेव काळ जात तुझ्या मला थोडी तरी जागा, ठेव काळ जात तुझ्या मला थोडी तरी जागा, तुझा फुलू दे संसार वेल जाओ मांडवाला, शिनलेला माझा जीव येतो तुझ्या विसाव्याला, शिनलेला माझा जीव येतो तुझ्या विसाव्याला, तुझी काकरी नको रे तुझा बांध ही नको रे, तुझ्या भरल्या घरात मला कोपरा असू दे, माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा, आता कुठं उतरला माझ्या घरी पावसाळा, बाप कष्टला झुंजला माय मातीमय झाली, तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय आली, तुझ्या माझ्या भवताली आहे नात्यांचे रिंगण, नाही तुटायाचे असे वेड्या मायेचे बंधन. धन्यवाद. खूप सुंदर. आणि तुम्ही अगदी ते मघाशी म्हटल्याप्रमाणे लयबद्धरित्या सादर केलीत, त्यामुळे त्याला एक वेगळीच कलाटणी आपल्याला मिळाली. एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटेल की बरेच जण मला असं विचारतात सुद्धा, ज्यांना ह्या संदर्भातलं काही माहिती नसतं, तर लोकांना असं वाटतं की आपण लिहितो आणि मग कुठल्या तरी चालीत ते बांधण्याचा हट्ट करतो आणि मग ती लोकांना आवडते चाल लावल्यामुळे वगैरे का, तर हे नाही. मी अतिशय स्वच्छपणे स्पष्टपणे सांगू इच्छिते की माझ्या ज्या काही गेय कविता आहेत त्या मी ठरवून त्याला चाल लावून असे प्रयोग कधीही आज केलेले नाहीत. आता हे काही अंशी असं वाटू शकतं की असं कसं होईल, तर हे असंच आहे. म्हणजे बाप कविता येताना ती त्या शब्दांसह ताल लयीसह आली, धागा ही तशीच आलेली कविता आहे. पाऊस शोधतो अशा कितीतरी कविता आहेत गेय कविता की त्या रिदमसह किंवा त्या गेयतेसह आल्या, त्यासाठी मला कसरत करावी लागली नाही, म्हणून कदाचित त्या खऱ्या वाटतात, म्हणून कदाचित त्या लोकांना आवडतात. अन्यथा मग चित्रपटातली गाणी आणि तुम्ही सादर करणारी कविता ह्याच्यात काही फरकच राहणार नाही. अगदी बरोबर आहे. ती कलाकुसर करू नये असं मला वाटतं. जेव्हा तुम्हाला कविता अशी सांगते की मला गरज नाही आहे ह्या कशाची, मी समर्थ आहे, तर ती तशी कविता मुक्त छंदातनं जाऊ द्यावी, ती गाण्याचा हट्ट करू नये. पण एखादी कविता घेतानाच स्वर घेऊन येते आणि ती खेळीमिळीत येत असतात, ते कुणी कुणावर आक्रमण करत नसतं, तर ते आक्रमण होत नसेल तर त्यातली सहज साधी रचना ती तशीच ठेवावी आणि ते गेय पद्धतीनं जावं. पण फार गाण्याच्या प्रेमात पडून जाणीवपूर्वक काहीही करून मला हे गायलंच पाहिजे असं कधीही करू नये, कारण मूळची कविता सुंदर असणं महत्वाचं. त्यामुळे ती गेय आहे की मुक्त छंदात आहे ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीत, कविता चांगली असणं महत्वाचं आहे असं माझं प्रामाणिकपणे मत. कारण ती गळी उतरणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण मूळचं तुम्हाला कवी म्हणून काय वाटतं, तुम्ही कसं व्यक्त होता हे महत्वाचं. अगदी बरोबर. आता त्याच्यावरूनच मला असं एक विचारायचंय की
पाणी बाणी हा एक तुमचा कविता संग्रह आहे. पाणी बाणी हा माझा कविता संग्रह म्हणण्यापेक्षा त्या कविता संग्रहात माझी कविता समाविष्ट आहे. प्रभाकर अच्छा. साळेगावकर नावाच्या हा, साहित्यिकाने ती त्यांच्या- संपादित केलेली हा, आहे. हा. त्याच्यामध्ये माझी पाऊस शोधतो नावाची कविता. तर ती कविता थोडीशी गुणगुणून दाखवा. हा, त्याच्या एक 4 ओळी घेते. हा. पावसाचं आणि प्रत्येक माणसाचं नातं वेगळं असतं. माणसाच्या आयुष्यात पाऊस असला पाहिजे, म्हणजे तो फक्त पाणी स्वरूपात वरसणाराच पाऊस नव्हे, तर प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सुखा समाधानाचा एक पाऊस असला पाहिजे. बरोबर. त्याला जगावं असं वाटलं पाहिजे. पण काही माणसांच्या वाट्याला फक्त उन्हाळा येतो किंवा काही माणसांच्या आयुष्यात फक्त दुष्काळ असतो. तर अशा माणसांच्या आयुष्यात तुम्हाला आनंदाचे 4 ढग आणता आले पाहिजेत पाऊस स्वरूपात बरसण्यासाठी, आणि त्यालाही वाटलं पाहिजे की आपल्यालाही सुखानं समाधानानं जगण्याचा अधिकार आहे. अन्यथा काय होईल, त्याच्या आयुष्यात कधी सुख येणार नाही. आणि माणूस म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे 4 रंग भरणं हे आपलं काम आहे. बरोबर. फक्त साहित्यिक म्हणून नव्हे, तर माणूस म्हणूनच हे कर्तव्य. बरोबर. तर मला माझ्या नजरेनं जो पाऊस दिसला तो असा होता की सगळ्याच स्वरूपाचा पाऊस हवाय, सुखाचा हवाय, समाधानाचा हवाय. आयुष्याला टाके घालून घालून वैतागलेली, कंटाळलेली अशी जी माणसं आहेत ती काय म्हणतात, सार उसवत आयुष्य आम्ही टाके हे घालतो. सार उसवत आयुष्य आम्ही टाके हे घालतो. इथं वैशाख वनवा आम्ही पाऊस शोधतो. इथं वैशाख वनवा आम्ही पाऊस शोधतो. साधारणपणे ज्या काही माणसाच्या अपेक्षा त्या पूर्ण होत नाही तेव्हा त्याला ते असं म्हणावंसं वाटतं. कधी विझेल ही आग, कधी संपणार धग, कधी कोसळेल सर, कधी फुलणार बाग. शोधायाला हो उमाळा आम्ही पत्थर फोडतो. शोधायाला हो उमाळा आम्ही पत्थर फोडतो. इथं वैशाख वनवा आम्ही पाऊस शोधतो. अशी ती एकूण या आशयाची सामाजिक संदर्भ असणारी कविता. खूप सुंदर. आता मला एक असं विचारायचं आहे की एक मैफिल कवितेची, गंध नात्यांचा बंध कवितेचा यासारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही राज्यभरामध्ये असंख्य प्रयोग आजपर्यंत सादर केलेत. तर महाराष्ट्रासह कर्नाटकामध्ये सुद्धा या वेगवेगळ्या राज्यांच्या मधून सुद्धा तुम्ही घराघरामध्ये पोहोचलात. साहित्य संमेलनांमधून तुम्ही सहभागी झालात, काव्य संमेलनांमधून तुमचं कविता वाचन झालं. तर हे सगळं करत असताना, कविताचा हा प्रवास सुरू असताना तुम्ही चर्चासत्रांमध्ये सुद्धा सहभागी झालेले होतात. तर त्यावेळचा अनुभव कसा होता? लेखक म्हणून, कवी म्हणून आपण जिथं सहभागी व्हायला पाहिजे, एखाद्या विषयावरती आपल्याला बोलण्याची संधी असेल तर आपण आपल्या क्षमतेनुसार अभ्यास करावा आणि व्यक्त व्हावं, जेणेकरून तुमचा स्वतःचा विकास होतो, तुम्हाला 4 नव्या गोष्टी ऐकायला मिळतात असं वाटतं मला. त्यामुळे वाचन संस्कृतीवरची जी काही चर्चासत्र होतात त्याच्यामध्ये माझा बराचसा सहभाग आहे अनेक ठिकाणी, आणि हा अनुभव फार चांगला असतो. तुम्ही 4 चांगल्या लोकांना ऐकता, त्यामुळे सतत एक नवं काही शिकायला मिळतं. त्यामुळे चर्चासत्रांमधला अनुभव खरोखर खूप चांगला आहे. मग त्यावेळेचा एखादा अनुभव तुम्ही सांगू शकाल? मला आठवतं, चिंचवाडला एक परिसंवाद झाला होता आणि त्याचा विषय युवकांचं वाचन असा होता. तर त्याच्यात मी असं म्हणाले होते की एक उदाहरण दिलं होतं की आमचे प्रश्न जेव्हा साहित्यात येतात युवक म्हणून, तेव्हा आम्हाला ते साहित्य आमचं वाटतं. जसं की सुशील दशकटेंची कादंबरी आहे जोहार नावाची, ते आम्हाला जवळचे वाटतात. रावसाहेब कुंवरांचे जे कविता संग्रह आहेत, खास करून त्यांचा हरवल्या आवाजाची फिर्याद नावाचा कविता संग्रह आहे, तो आम्हाला आमचा वाटतो. म्हणजे आमचं जगणं, आमचे प्रश्न ज्या संग्रहात येतात तो कविता संग्रह, कथा, साहित्यकृती आम्हाला आवडते. आणि मग असे आपण जेव्हा संदर्भ देतो तेव्हा लोकांना ते आवडतात. आणि मग अशी काही समान आवडीनिवडी असणारी माणसं त्या निमित्ताने एकत्र येतात. त्यातनं काहीतरी चांगल्या एखाद्या सामाजिक उपक्रमाची सुरुवात होऊ शकते. आणि हा एक चांगला अनुभव मला ह्या संदर्भातला आहे. अच्छा. आता तुम्ही कविता सादर करता, वेगवेगळे प्रयोग सादर करता, कार्यक्रम करता कविता वाचनाचे, छोट्या मुलांसाठी कविता लिहिणं असेल, स्त्रीवादी कविता लिहिणं असेल, हे सगळा तुमचा प्रवास सुरू आहे. पण याच्या बरोबरीनं एखाद्या कवी संमेलनाचं अध्यक्षपद ज्यावेळेला आपल्याला भूषवण्याची वेळ येते त्यावेळी काही वेगळी तयारी तुम्हाला करावी लागते का? ही जी तयारी असते ती त्या टप्प्यांवर बदलत जाते. म्हणजे तुम्ही लेखक म्हणून, कवी म्हणून जसे जसे परिपक्व व्हायला लागता, तुमची इकडची इयत्ता जशी जशी वाढायला लागते, त्या पद्धतीनं तुमची तिथली मनोगत ही आपोआप बदलत जातात. कारण मी आज बोलले तर आजपर्यंत मला जे काही माहिती आहे किंवा मला आता जेवढ्या गोष्टीचं आकलन झाले तेच. पण हेच जर आपण पुन्हा 2 वर्षांनी बोललो तर त्या 2 वर्षांमधलं वाचन, भेटलेली माणसं आणि आलेले अनुभव ह्याची कुठंतरी पार्श्वभूमी त्या मनोगताला लाभलेली असेल. त्यामुळे कवी संमेलनाच्या अध्यक्ष पदांवरनं बोलताना तुमची एकूण कविते पाठीमागची जी काही भूमिका असेल ती मांडावी. फार पाठ्यपुस्तकी पद्धतीनं न सांगता रोजच्या जगण्यातली उदाहरणं द्यावीत आणि आमचं जगणं कवितेत कुठं आलंय
ते सांगावं असं मला वाटतं. आणि तसं लिहिणारे कवी मला प्रचंड आवडतात, हा हा ज्यांनी जगण्यातले प्रश्न मांडलेत. त्यामुळे फार स्वप्नाळू कवितेचं आणि माझं सख्य नाहीये, म्हणून कदाचित निसर्ग कवितांचं आकर्षण नसावं, पण मला वाचायला प्रचंड कविता आवडतात. आणि म्हणून तर नादोंच्या कविता मला आवडतात. बरोबर आहे. आता नाधो महानोरांचा विषय निघालाच तर त्याचबरोबर तुम्ही मगाशी नारायण सुर्वेंच्याही कविता खूप आवडतात असं म्हणालात. तर त्याच्यावरून एक मला असं सांगायचं आहे सगळ्या आपल्या मैत्रिणींना की महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे. असंख्य पुरस्कारांनी तुम्हाला गौरवलं गेलेलं आहे, सन्मान मिळालेले आहेत. गदिमा साहित्य पुरस्कारही तुम्हाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा मिळालेला आहे. तर हे पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळतात किंवा जाहीर होतात किंवा सन्मान आपले होतात तर त्यावेळची आपल्या मनामध्ये येणारी एखादी कल्पना कशी असते? त्यावेळची भावना खरं तर ही असते की तुमच्यावरती कोणीतरी विश्वास ठेवलाय, तुमच्या एका चांगल्या गुणाचा कोणीतरी सन्मान केलाय आणि त्यामुळे तुम्ही ह्या क्षेत्रात अजून समृद्ध व्हायला पाहिजे, बरोबर, याची जाणीव करून देणारे हे कार्यक्रम असतात. आणि दुसरं एक, तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी करू शकता हा एक आत्मविश्वास या गोष्टींमुळे येतो. बरोबर. कार्यक्रम तुम्हाला काय देतात, तर कार्यक्रम तुम्हाला ह्याची सतत जाणीव करून देतात की आपण आपलं काम सातत्यानं सुरू ठेवलं पाहिजे. ह्या जगात खूप अशी माणसं आहेत की ज्यांनी खूप भरीव काम केले, आपली तेवढी क्षमता नसेल पण आपला जो काही खारीचा वाटा आहे तो आपण उचलत राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट असते की अनेक संयोजक अतिशय मनापासून धडपडीनं प्रयत्नपूर्वक त्यांनी काहीतरी साध्य केलेलं असतं आणि त्यांच्या मनाचा हा मोठेपणा असतो की ते गुणवंतांचा सन्मान करत असतात. अच्छा. त्यामुळे त्या सन्मानाला आपण पात्र राहणं आणि त्याची जाणीव ठेवून आपलं काम सुरू ठेवणं ही त्यांच्या पुरस्काराला दिलेली पोचपावती असते. अगदी बरोबर. त्यामुळे ती भावना खूप चांगली असते, सुखद वाटते आणि ह्याची पण जाणीव होत राहते त्या निमित्तानं की तुम्हाला मिळालेले पुरस्कार हे तुमचे एकट्याचे नसतात. तुमच्या पाठीमागं आशीर्वादाचे हात म्हणून उभी असणारी जी काही माणसं आहेत ती मग कुठली असतील, तुम्ही जिथे राहता तिथली असतील, तुमचे शिक्षक असतील, गुरुवर्य असतील, त्या सगळ्यांची तपश्चर्या ह्या मागं असते. आणि मी या अर्थानं भाग्यवान समजते स्वतःला की माझ्या आयुष्यात माझे आई वडील महत्वाचे आहेत, माझे पती कथाकार सुधीर कदम ते तितकेच महत्वाचे आहेत, माझे सासू सासरे तितकेच महत्वाचे आहेत आणि या ना त्या कारणानं कवितेनं शब्दाने जोडलेला हा जो काही महाराष्ट्रभरातला गोतावळा आहे तोही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांशिवाय मी अपूर्ण आहे. अगदी. त्या लोकांनी मला त्या त्या टप्प्यावरती असे हात दिले, त्या इतक्या महत्वाच्या वेळा सांभाळल्या, त्या किती अवघड होत आहे हे मला आता कळतंय. बरोबर. ते तेव्हा कळत नाही. त्यामुळे जितकं काही घेता येईल तितकं मी घेत राहिले, अशा अर्थानं घेत राहिले, थोडीशी स्वार्थी होऊन की माझी जडणघडण त्यामुळे होत राहिली. खूप चांगले चांगले संस्कार माझ्यावरती ह्या सगळ्या लोकांमुळे झाले. त्यामुळे मी जिथं जिथं शिकले त्या सगळ्या शाळा म्हणजे अंकलखोपच्या अंगणवाडी पासून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, त्यानंतर माझं जे शिक्षण झालं ते कन्या हायस्कूल अंकलखोप, म्हणजे आत्ताचं ते शिक्षण रत्न बापूसाहेब पाटील हायस्कूल अंकलखोप. त्यानंतर माझं BA जे झालं ते बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी, MA झालं ते कासेगाव शिक्षण संस्थेचं आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टा. त्यानंतर पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणजे BEd कॉलेज राजवाडा चौकातलं, तिथं माझं BEd झालं. त्यानंतर पुन्हा मी YCM थ्रू BA मराठी केलं, त्यानंतर शिवाजी विद्यापीठातूनच MA केलं, त्यानंतर सेटनीट झालं आणि आता माझं PhDचं काम सुरू आहे. त्या सगळ्या गोष्टी घडत असताना त्या त्या टप्प्यावरती जे शिक्षक भेटले ते खूप महत्वाचे. त्या सगळ्यांनी प्रचंड सहकार्य केलं आणि कळत नकळत माझ्यावर संस्कार केले आणि मी ते घेत राहिले. अशी काही माणसं माझ्या आयुष्यात होती की ज्यांना तुम्ही डावललं तर मग काय केलं, असं जसं की जिथे मी लहानाची मोठी झाले तो सगळा कन्या शाळेचा परिसर, त्या त्या टप्प्यावर मला भेटलेले शिक्षक, म्हणजे एका कुठल्या शिक्षकाचं नाव घेणं म्हणजे इतर शिक्षकांचा अनादर करण्यासारखं, पण ह्या सगळ्या शाळांमधले सगळे शिक्षक. त्यानंतर साहित्य क्षेत्रातली अशी काही माणसं भेटणं, म्हणजे जसं की आदरणीय फुमू शिंदे असतील, नारायण सुर्वेंचा थोडासा सहवास मला मिळाला. अलीकडच्या काळात लिहिणारी सगळी माणसं, त्या माणसांनी त्यांच्या त्यांच्या लेखनाच्या वाटा सुरू ठेवल्या, पण वेळोवेळी माझ्या कवितेचा उचित सन्मान केला. प्रत्येकाची वाट वेगळी असते, ज्याचं त्याचं स्थान कवितेतलं वेगळं असतं, पण एकमेकांचा आदर करणं ह्या सगळ्या गोतावळ्यानं उभं केलं. त्यामुळे कवितेनं काय दिलं तर प्रचंड गोतावळा दिला, भरपूर नात्यांचे बंध निर्माण केले आणि त्यामुळे आयुष्यात एक आनंदाचा रंग आला आणि तो त्यांच्यामुळे आला. बरोबर. आणि याच रंगाच्या माध्यमातून तुम्ही या रंगांचा शिडकाव संपूर्ण जगभरात केलेला आहे. कवितांच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षक म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्ही गेलात त्या ठिकाणचा असेल, सगळीकडे तुम्ही तुमचे जे रंग आहेत कवितेतले ते सगळे शिंपडलेत आणि आज सगळ्याच ठिकाणी तुम्ही जवळपास जगभरचा प्रवास करून आलेले आहात. जसं शक्य आहे आपल्या क्षमतेनुसार 100% योगदान देऊन काम करत राहावं असं मला वाटतं.
आता सध्या तुमचं लेखन साहित्य कोणतं प्रकाशनाच्या मार्गावर आहे? खरं तर आता आगामी काही पुस्तकं येतील. एक चांगला संग्रह येईल एका वेगळ्या विषयावरचा. हा. त्यानंतर एक ललित येत आहे. आणखीन काही संपादित पुस्तकं आहेत ज्याच्यावरती थोडं काम झालेलं आहे. त्यावरती आता काही बोलता येणार नाही, पण अशी काही पुस्तकं आगामी काळात येतील. घरचा सगळा व्याप आणि शिक्षकी पेशा आणि त्याच्या बरोबरीनं लेखन, हा सगळा प्रवास तुम्ही कसा काय सांभाळताय? त्या ठिकाणी भेटणारी माणसं तुम्हाला खूप चांगली भेटतात. म्हणजे जसं की यापूर्वी मी विलिंग्डन महाविद्यालय सांगली इथं तासिका तत्वावरती काम केलं. तिथल्या सगळ्यांचं मला खूप सहकार्य मिळालं. त्यानंतर घरी दोघं एका क्षेत्रात असल्यामुळं त्यांना लिहिणं ही किती महत्वाची गोष्ट आहे हे कळतं. त्यामुळे त्यांच्याकडून पूर्ण सहकार्य असतं. ते स्वतः उत्तम कथालेखक असल्यामुळे. त्यामुळे हे सगळं सांभाळताना थोडी कसरत होते, कारण स्थिर स्वरूपाची अशा नोकरी नसल्यामुळे. पण ह्या कसरतीत पण एक आनंद आहे आणि एक शब्दांची एक झिंग असते चांगल्या अर्थाने. ती झिंग अनुभवते आहे असं पण म्हणूयात. आणि सुखवणाऱ्या काही वाटा, सुखवणारी काही ठिकाणं असतात. जसं की आकाशवाणीत मुलाखत देणं हा फक्त मुलाखतीचा भाग नाही, तर जुन्या आठवणींना उजाड आहे. अगदीच. त्या वास्तूचं माझ्या आयुष्यात एक विशिष्ट स्थान आहे. आणि मग त्या आदरापोटी, त्या जिव्हाळ्यापोटी इथं यावं असं वाटतं. काही ठिकाणी पावलं आपोआप वळतात. बरोबर. तसं ते आहे. आता तुम्ही वाणी परीक्षा सुद्धा आकाशवाणीची पास झालेल्या आहात. आता एक आकाशवाणीचा तुम्ही विषय काढलात म्हणून जाता मला असं एक विचारायचं आहे तुम्हाला, की सध्याचे जे नवोदित कवयित्री आहेत किंवा कवी आहेत, एकूणच वाचक वर्ग आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं की तुम्ही जे काही वाचाल एक ठराविक कालावधीमध्ये, तुम्ही जर अगदी नवे वाचक असाल सुरुवातीचे, तर तुम्ही हाताला जे लागेल ते वाचलं पाहिजे. पण एक तो जो उमेदवारीचा काळ आहे तो संपला की मात्र निवडक चोखंदळ वाचक झालं पाहिजे. आणखीन एक मला असं वाटतं की आपण म्हणतो सगळ्याच क्षेत्रातलं आपल्याला सगळंच माहिती असलं पाहिजे, पण तसं घडत नसतं. तेवढा वेळ कुणाकडेही नसतो आता. त्यामुळे तुमची जी काही आवड आहे त्या पद्धतीनं तुम्ही वाचावं. आणि मुळात वाचनामुळे काय घडतंय, आपल्या व्यक्तिमत्वाचा कसा विकास होतोय, आपला अंतरंगाचा जो काही विकास होतोय त्याच्यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे, वाचलं पाहिजे. वाचन संस्कृती लोप पावली वगैरे असं अजिबात नाहीये. लोक वाचतायत, त्याच प्रमाण फक्त वाढवण्याची गरज आहे किंवा स्वरूप अजून चांगलं करण्याची गरज आहे. आणि ते करता येऊ शकतं. आपण आपल्या प्रत्येकानं जर आपला खारीचा वाटा उचलला तर हे शक्य आहे. बरोबर. आता लता मॅडम, तुम्ही उत्तम कवयित्री तर आहातच, लेखिकाही आहात. संपूर्ण जगभराचा प्रवास तुम्ही करत आहात. प्रत्येक व्यक्तीला जवळून पाहताय, काही वेळेला वेगळ्या माध्यमातूनही त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करताय. पण हे सगळं करत असताना साधारणपणे कवितेसाठी विषय कोणते असावेत किंवा कविता कशी लिहिली जावी असं तुम्हाला वाटतं? माझं प्रामाणिकपणे असं म्हणणं आहे की प्रत्येक कवीचा आवडीचा भाग, आवडीचा प्रांत वेगळा असू शकतो. ह्या विधानाशी मी सहमत आहे. पण तुम्हाला जे भिडतं, ज्याच्यावरती मी लिहिलं पाहिजे, मी इतकी अस्वस्थ आहे की आता ह्याच्यावरती व्यक्त होणे माझी गरज आहे, असं तुम्हाला ज्या विषयाच्या संदर्भात वाटतं त्याच विषयात तुम्ही लिहिलं पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. तुमचं जगणं, तुमची कविता, तुमचे विचार हे एक असले पाहिजेत. आणखीन एक, साहित्यिक हा प्रतिनिधी असतो कुणाचा तरी. म्हणजे मी जेव्हा मूल नसतं, म्हणजे नक्की काय नसतं बाईकडं असं जेव्हा म्हणते, तेव्हा हे विधान लौकिक अर्थानं आई नसलेल्या जगातल्या सगळ्या बायकांना लागू होते. बरोबर. ज्यांनी प्रसव वेदना सोसून मुलाला जन्म दिला नसेल अशा सगळ्या स्त्रियांना ते लागू होतं. ते एकटा कुठल्या स्त्रीचं दुःख होत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही कुणाचा तरी प्रतिनिधी असता. म्हणून तुमच्या डोळ्यांना दिसणाऱ्या, सलणाऱ्या, खुपणाऱ्या अशा काही घटना ज्याच्यावरती तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. ते प्रश्न बाईचे आहेत का पुरुषाचे आहेत हा मुद्दाच नाही, ते प्रश्न माणसाचे आहेत, एवढी एक गोष्ट आपल्यासाठी पुरेशी आहे. म्हणजे एकूणच जी सत्य परिस्थिती आहे ती आपण व्यक्त केली पाहिजे आपल्या पाहिजे. आणि कृत्रिमता असू नये, रंगरंगोटी असू नये, ह्या मताची मी आहे. प्रत्येक माणसाच्या काही चांगल्या क्षमता असतात, काही मर्यादा असतात. एकाच विषयावर 10 कवींनी लिहिलं तर एखादी कुणाची तरी कविता अधिक प्रभावी होऊ शकते, कारण त्याला तो बिंदू कळलेला असतो. बरोबर. प्रत्येकाला तोच कळतो असं नाही. एखादं देखणं चित्र, निसर्ग चित्र जर समोर लावलं तर कुणाला नदी दिसेल, कुणाला झाड दिसेल, कुणाला झाडाचं पान दिसेल, कुणाला फुल दिसेल, कुणाला आकाश दिसेल, कुणाला त्या चित्रात नसलेलं काहीतरी जाणवेल. पण माझं एवढंच धोरण आहे की खरं मांडलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे अनुभव, कविता एक असले पाहिजे. आणखीन एक याला जोडून मला सांगायला आवडेल की स्वप्नाळू रंजनवादी असं नाही, माणसाचा जगण्यावरचा विश्वास वाढला पाहिजे. तो त्याला जगण्याविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे, चांगल्या अर्थानं आसक्ती निर्माण झाली पाहिजे. माझ्या आयुष्यात काहीही चांगलं घडत नाहीये असं वाटू नये. माझ्या आयुष्यात खूप चांगलं काही घडतंय
काहीतरी सकारात्मक आहे, मीही कुणासाठी तरी काहीतरी करू शकतो असं वाटलं पाहिजे. मग हे असं मांडता येणं, साहित्यानं जगण्यावरचं प्रेम वाढवलं पाहिजे, बरोबर. आशावाद निर्माण केला पाहिजे. म्हणजे ते मनातून निर्माण झालं पाहिजे. निराशाग्रस्त माणसाला सुद्धा जगण्याची उमेद जर कविता देत असेल तर ती अगदीच. खरी अस्सल कविता बरोबर. असं मला वाटतं. आणि असं लिहिणाऱ्या सगळ्या कवींविषयी मला आदर आहे. म्हणजे जगण्याची विरक्ती ज्यांच्या आयुष्यामध्ये आहे त्यांना ही जगण्याची आसक्ती निर्माण व्हावी, निर्माण झाली पाहिजे, असं असावं आपलं लेखन. असं लेखन असावं, आशावाद निर्माण झाला पाहिजे. अगदी अगदी. आणि असा जेव्हा आपण विचार करून लिहायला बसू तेव्हा सकारात्मक खरोखरच काहीतरी घडेल आणि अचानक त्याच्या आयुष्यामध्ये लख्ख प्रकाश पडेल आणि त्याला वाटेल की अरे असंही होऊ शकतं, बरं झालं आपण हा विचार केला, हा त्याच्यामधून परिणाम त्याला साध्य होईल. अगदी बरोबर. तर लता मॅडम, तुम्ही एकूणच तुमच्या साहित्याचा प्रवास, आत्तापर्यंतचे अनुभव आपल्या सर्व मैत्रिणींना ऐकवलेत. इथून पुढेही तुमचा साहित्य प्रवास असा सुरू राहणार आहे. तुमची काही नवीन नवीन साहित्य आता प्रकाशनात येणार आहेत. तर संपूर्ण या साहित्यासाठी आणि तुमच्या एकूणच लेखन प्रवासासाठी मी संपूर्ण आकाशवाणी टीम तर्फे आपल्याला खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. तुम्ही वेळात वेळ काढलात आणि आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये येऊन संपूर्ण प्रवास आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवलात, श्रोतृवर्गापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. आज मला आकाशवाणी सांगलीने या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली, व्यक्त होण्याची संधी दिली, त्यासाठी आकाशवाणी सांगलीचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. मैत्रिणींनो, जसजशी लेखणी वाढत जाते, साहित्य संपदा वाढायला लागते, तसतशी बुद्धीची प्रगल्भता सुद्धा वाढायला लागते. असंख्य माणसांच्या सहवासामधून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. या माणसांचे आशीर्वाद, त्यांचं प्रेम ओतप्रोत भरून राहिलेलं असतं आणि या सगळ्याचा सकारात्मक परिणाम होतो तो या लेखन संपदेवरती. असंच काहीसं आपल्याला सांगितलं लेखिका कवयित्री लता ऐवळे यांनी. त्यांच्या कविता कशा त्यांना स्फुरत गेल्या, वेगवेगळे सत्यप्रसंग त्यांनी आपल्या कवितांमधून कसे मांडले, तसंच आता काही त्यांचे ललित लेखसुद्धा आपल्या वाचनात लवकरच येणार आहेत. तर असं हे लेखन साहित्य लताताईंच्याकडून कसं घडत गेलं याविषयीचे बरेच अनुभव आज आपण त्यांच्याकडून ऐकले. त्यांच्याशी बातचीत केली होती प्रेरणा साठे यांनी. आज त्यांच्या मुलाखतीचा चौथा आणि अंतिम भाग आपण ऐकला. श्रोतेहो, वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे.